नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत MPSC कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी सराव पेपर क्रमांक 2, जो आयोगाच्या नवीन परीक्षा पद्धती, बदलते ट्रेंड आणि वाढत्या स्पर्धेचा विचार करून तयार करण्यात आलेला आहे। या पेपरमधील प्रत्येक प्रश्न हा संकल्पनात्मक समज, विश्लेषण क्षमता आणि परीक्षेतील संभाव्य प्रश्नांचा सखोल अभ्यास लक्षात घेऊन तयार केलेला आहे। त्यामुळे हा पेपर सोडवताना स्वतःला खऱ्या परीक्षेत असल्याप्रमाणे वेळेचे नियोजन करून उत्तर द्या। बघा, व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच अशाच दर्जेदार सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी आणि MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर चला, जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न, पुणे सार्वजनिक सभा या संस्थेच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा। विधान दिलेले आपल्याला: अ. या संस्थेची स्थापना 2 एप्रिल 1870 रोजी झाली। ब. श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे सभेचे पहिले अध्यक्ष होते। क. या संस्थेने दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य केले। पर्यायी उत्तरे बघा: केवळ अ आणि ब बरोबर, केवळ ब आणि क बरोबर, केवळ अ आणि क बरोबर आणि वरील सर्व विधाने बरोबर। बघा, अ विधान, या संस्थेची स्थापना 2 एप्रिल 1870 रोजी झाली, हे बरोबर आहे। ब. श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे सभेचे पहिले अध्यक्ष होते, हे बरोबर आहे। आणि क. या संस्थेने दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य केले। तिन्ही विधान बरोबर आहेत, त्यामुळे आपला आन्सर येईल 4। वरील सर्व विधाने बरोबर आहेत। त्यानंतर बघा, प्रश्न 2, जोड्या लावा। इथं समाजसुधारक दिलेले आहेत आणि त्यांचे कार्य किंवा संस्था दिलेले आहेत। अ गटमध्ये बघा, भाऊ दाजी लाड, दादोबा पांडुरंग तरखडकर, जगन्नाथ शंकर शेठ, बाळशास्त्री जांभेकर। आणि ब गटमध्ये परमहंस सभा, रॉयल एशियाटिक सोसायटी, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि दिग्दर्शन। तर बघा, भाऊ दाजी लाड यांची रॉयल एशियाटिक सोसायटी ही संस्था होती, तर अचं 2 ऑप्शन यायला पाहिजे। बघा, पहिल्याच ऑप्शनमध्ये अचं 2 आहे आणि बाकी ऑप्शनमध्ये इतर वेगळे ऑप्शन आहे, तर आपला आन्सर इथेच निघतं, 1 हे आपला आन्सर येईल। बघा, भाऊ दाजी लाड, रॉयल एशियाटिक सोसायटी, दादोबा पांडुरंग तरखडकर, परमहंस सभा, जगन्नाथ शंकर शेठ, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, बाळशास्त्री जांभेकर, दिग्दर्शन। त्यानंतर बघा, प्रश्न 3, 1857च्या उठावाच्या दरम्यान पेठच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन बघा: भगवंतराव कोळी, कर्जार सिंग, सुरगाण्याचे राजे आणि कोल्हापूरचे छत्रपती। आन्सर येईल 1, भगवंतराव कोळी। बघा, नाशिक जिल्ह्यातील पेठच्या उठावाचे नेतृत्व भगवंतराव कोळी यांनी केले होते। त्यानंतर बघा, प्रश्न 4, दक्खनचे दंगे मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात झाले होते? ऑप्शन बघा: मुंबई व ठाणे, पुणे व अहमदनगर, सातारा व कोल्हापूर, नाशिक व जळगाव। आन्सर येईल 2, पुणे व अहमदनगर। 1875 मध्ये सावकारांच्या विरोधात दक्खनचे दंगे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झाले होते। त्यानंतर प्रश्न 5, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? बघा, जनता, प्रबुद्ध भारत, नवजीवन, समता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते, तर आन्सर येईल आपलं 3, नवजीवन हे महात्मा गांधी यांनी सुरू केलेले वृत्तपत्र होते। बघा, जनता, प्रबुद्ध भारत आणि मूकनायक, बहिष्कृत भारत, समता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे होती। त्यानंतर प्रश्न 6, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन बघा: 1880, 1884, 1885, 1890। आन्सर येईल 2, 24 ऑक्टोबर 1884 रोजी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली। त्यानंतर प्रश्न 7, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून कोणत्या प्रथेवर प्रखर टीका केली? ऑप्शन बघा: विधवा विवाह, ब्राह्मणांचे कसब, सतीप्रथा, पडदा पद्धत।
ॲन्सर येईल 2 ब्राह्मणांचे कसब. बघा, महात्मा फुलेंनी ब्राह्मणांचे कसब या ग्रंथातून आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुरोहितांच्या धार्मिक पिळवणुकीवर प्रखर टीका केली होती. त्यानंतर बघा प्रश्न 8 विधान दिलेले आपल्याला. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली कारण जनतेमध्ये राजकीय जागृती करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. बघा ऑप्शन दिलेले आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. तर आन्सर आपलं 1 येईल. ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. बघा, टिळकांनी 1881 मध्ये ही वृत्तपत्रे सुरू केली. राजकीय हक्क आणि जनतेची जागृती हा त्यामागील मुख्य प्रमुख हेतू होता. त्यानंतर प्रश्न 9 खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात द्विदल शासन पद्धती लागू केली. ऑप्शन बघा, 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा, 1947चा कायदा. ॲन्सर येईल 2 1919चा कायदा. बघा, 1919चा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याने प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती सुरू केली. त्यानंतर प्रश्न 10 आत्मीय सभा या संस्थेची स्थापना कोणी केली. ऑप्शन बघा, राजा राम मोहन राय, स्वामी विवेकानंद, केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर. ॲन्सर येईल राजाराम मोहन राय. 1815 मध्ये राजाराम मोहन राय यांनी कलकत्ता येथे आत्मीय सभेची स्थापना केली होती. त्यानंतर प्रश्न 11 महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाला विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात स्त्री शिक्षणाचे जनक मानले जाते. ऑप्शन बघा, धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, ज्योतिराव फुले, विठ्ठलरामजी शिंदे. ॲन्सर येईल 3 ज्योतिराव फुले. बघा, पुण्यात 1 जानेवारी 1848 रोजी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढून महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर प्रश्न 12 खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. बघा, इथे चौरी चौरी घटना, जालियनवाला बाग हत्याकांड, स्वराज्य पक्षाची स्थापना आणि रोलेट कायदा. बघा, रोलेट कायदा हा फेब्रुवारी 1919 मध्ये झालेला होता. जालियनवाला बाग हा एप्रिल 1919 मध्ये झालेला होता आणि चौरी चौरा फेब्रुवारी 1922 मध्ये झालेला होता आणि स्वराज्य पक्ष जानेवारी 1923 मध्ये स्थापन झालेली होती. तर आन्सर येईल आपलं 1 ड ब अ क. रोलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, चौरी चौरा घटना आणि स्वराज्य पक्षाची स्थापना. त्यानंतर प्रश्न 13 गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या वृत्तपत्रातून आपली शतपत्रे लिहिली. ऑप्शन बघा, केसरी, प्रभाकर, इंदुप्रकाश, ज्ञानोदय. ॲन्सर येईल 2 प्रभाकर. बघा, लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख. प्रभाकर या साप्ताहिकातून 18 सामाजिक विषयांवर 108 शतपत्रे लिहिली होती. त्यानंतर प्रश्न 14 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. ऑप्शन बघा, A.O. ह्यूम, दादाभाई नौरोजी, ह्योमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता. ॲन्सर येईल 3 ह्योमेशचंद्र बॅनर्जी. 1885चे हे अधिवेशन मुंबई येथे झाले होते. त्यानंतर बघा प्रश्न 15 प्रार्थना समाजाच्या तत्वात कोणत्या विचारांचा समावेश होतो. ऑप्शन बघा, परमेश्वर अवतार घेत नाही, मूर्तीपूजा करू नये, सर्व धर्मग्रंथ मानवनिर्मित आहेत आणि 4 वरील सर्व. ॲन्सर येईल वरील सर्व. त्यानंतर प्रश्न 16 महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा आहेत. ऑप्शन बघा, सह्याद्री, सातपुडा, बालाघाट, महादेव. ॲन्सर येईल 2 सातपुडा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांगा आहेत. त्यानंतर प्रश्न 17 अ गट धरण दिलेले आहेत आपल्याला आणि ब गटमध्ये जिल्हा दिलेला आहे. यांच्या योग्य जोड्या जोडवा. बघा, तोतलाडोह, चांदोली, हतनूर, एलदरी.
सांगली, जळगाव, नागपूर, परभणी. बघा हातनूर येईल जळगावमध्ये, तर कचं 2 यायला पाहिजे. कचं 1 आणि 4 ऑप्शन आहे. तर तोतला डो येतं नागपूरमध्ये, तर अचं 3 यायला पाहिजे. अचं 3 ऑप्शन आहे, 1 ऑप्शनमध्ये आहे, तर आन्सर येईल आपलं 1. तोतला डो नागपूर, चांदोली येईल सांगली, हातनूर येईल जळगाव आणि एलदरी येईल परभणी. त्यानंतर प्रश्न 18. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची साक्षरता सर्वाधिक आहे? ऑप्शन बघा, मुंबई उपनगर, नागपूर, पुणे, अमरावती. आन्सर येईल 1, मुंबई उपनगर. बघा मुंबई उपनगर 89.91% जिल्ह्याची साक्षरता सर्वाधिक होती. त्यानंतर प्रश्न 19. महाराष्ट्रातील काळ्या मृदेच्या संदर्भात कोणते विधान चूक आहे? ऑप्शन बघा, ही मृदा बेसॉल्ट खडकापासून तयार होते, यात ओलावा टेकून धरण्याची क्षमता जास्त असते, यात नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते, ही कपाशीच्या पिकासाठी उत्तम असते. आन्सर येईल 3, यात नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते, हे विधान चूक आहे. त्यानंतर बघा 20. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची किती आहे? ऑप्शन बघा, 900 मीटर, 1200 मीटर, 600 मीटर, 1500 मीटर. आन्सर येईल 1, 900 मीटर. त्यानंतर 21. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते? ऑप्शन बघा, गोदावरी, कृष्णा, तापी, वैनगंगा. आन्सर येईल 3, तापी. तापी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी असून ती अरबी समुद्राला मिळते. त्यानंतर प्रश्न 22. महाराष्ट्रात दक्षिण उष्ण कटिबंधीय काटेरी जंगले प्रामुख्याने कुठे आढळतात? ऑप्शन बघा, कोकण किनारपट्टी, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कमी पावसाचा प्रदेश, गडचिरोली व गोंदिया, महाबळेश्वरचा परिसर. आन्सर येईल 2, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कमी पावसाचा प्रदेश. बघा 500 मिमीपेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात काटेरी जंगले आढळतात. त्यानंतर प्रश्न 23. जोड्या जुळवा. इथे शिखर दिलेले आहेत आपल्याला आणि उंची मीटरमध्ये दिलेली आहे. बघा कळसुबाईची 1646 मीटर उंची आहे. तर ऑप्शन अचं 2 यायला पाहिजे. 1 आणि 3 ऑप्शनमध्ये अचं 2 दिलेलं आहे. तर साल्हेरची उंची आपल्याला माहिती आहे 1567, तर बचं 1 यायला पाहिजे. तर 1 ऑप्शनमध्ये बचं 1 दिलेलं आहे, तर आन्सर येईल आपलं 1. बघा कळसुबाई 1646, साल्हेर 1567, महाबळेश्वर 1438 मीटर आणि हरिश्चंद्रगड 1424 मीटर उंची आहे. त्यानंतर प्रश्न 24. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पेंच जलविद्युत प्रकल्प आहे? ऑप्शन बघा, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर. आन्सर येईल 2, नागपूर. पेंच हा जलविद्युत प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर प्रश्न 25. अजिंठा डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेल्या आहेत? ऑप्शन बघा, औरंगाबाद व बुलढाणा, पुणे व सातारा, कोल्हापूर व सांगली, धुळे व नंदुरबार. आन्सर येईल 1, औरंगाबाद व बुलढाणा. आता औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झालेले आहे. त्यानंतर प्रश्न 26. कोकणातील नद्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन बघा, या नद्या लांबीने खूप जास्त आहेत, या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, या नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात, या नद्या संथ गतीने वाहतात. आन्सर येईल 2, या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. बघा कोकणातील नद्या सह्याद्रीत उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वेगाने वाहतात. त्यानंतर प्रश्न 27. महाराष्ट्रातील विदर्भाचा हवामान प्रकार कोणता आहे?
ऑप्शन बघा दमट, विषम, कोरडे, सम, वरीलपैकी कोणतेही नाही. आन्सर येईल 2. विदर्भाचे हवामान विषम व कोरड्या स्वरूपाचे आहे. त्यानंतर प्रश्न 28. तापी नदीचे खोरे महाराष्ट्रातील कोणत्या भागात आहे? ऑप्शन बघा उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा. आन्सर येईल 1. उत्तर महाराष्ट्र. तापी नदीचे खोरे प्रामुख्याने खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात आहे. त्यानंतर प्रश्न 29. 2019च्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जनावरांची संख्या सर्वाधिक आहे? ऑप्शन बघा गाई, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढ्या. आन्सर येईल 3. 2019च्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या शेळ्यांची आहे. त्यानंतर प्रश्न 30. लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन बघा रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी. आन्सर येईल 2. पुणे. प्रश्न 31. भारतीय राज्यघटनेचे कलम 44 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन बघा ग्रामपंचायत, समान नागरी कायदा, मोफत कायदेशीर मदत, गोहत्या बंदी. आन्सर येईल 2. समान नागरी कायदा. त्यानंतर बघा प्रश्न 32. विधान ए. भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. कारण आर. उपराष्ट्रपतीची निवड केवळ राज्यसभेच्या सदस्याकडून केली जाते. ऑप्शन बघा ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन 2 ए बरोबर असून आर हे पूर्णपणे चूक आहे. तर आन्सर येईल आपलं 2. ए बरोबर असून आर पूर्णपणे चूक आहे. बघा ए विधान बरोबर आहे, परंतु उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्याकडून होते, केवळ राज्यसभेच्या नाही. त्यानंतर बघा 33. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ऑप्शन बघा सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, तहसीलदार. आन्सर येईल 2. ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक हा असतो. त्यानंतर प्रश्न 34. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? ऑप्शन बघा राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राष्ट्रपती, पंतप्रधान. आन्सर येईल 3. राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्यानंतर प्रश्न 35. पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन बघा महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू. आन्सर येईल 2. राजस्थान. बघा 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर येथे पंचायत राजचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर प्रश्न 36. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन बघा 5 वर्ष, 6 वर्ष, 4 वर्ष, कायमस्वरूपी. आन्सर येईल 2. 6 वर्ष. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो आणि 103 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. त्यानंतर प्रश्न 37. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? ऑप्शन बघा राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, मतदानाचा हक्क बजावणे, पर्यावरणाचे जतन करणे. आन्सर येईल 3. मतदानाचा हक्क बजावणे. बघा मतदानाचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे. तो मूलभूत कर्तव्यामध्ये कलम 51A यात समाविष्ट नाही. त्यानंतर प्रश्न 38. 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन बघा पंचायत राज, नगरपालिका, महानगरपालिका, केंद्र राज्य संबंध, पक्षांतर बंदी.
ॲन्सर येईल 2. नगरपालिका महानगरपालिका. 74वी घटनादुरुस्ती नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. 39. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन बघा, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त. ॲन्सर येईल 3. जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानंतर 40. धन विधेयक प्रथम कुठे मांडले जाते? ऑप्शन बघा, केवळ लोकसभा, केवळ राज्यसभा, दोन्हीपैकी कुठेही, संयुक्त अधिवेशन. ॲन्सर येईल 1. केवळ लोकसभा. बघा, धन विधेयक केवळ लोकसभेतच प्रथम मांडले जाते. कलम 110. त्यानंतर 41. राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? ऑप्शन बघा, कलम 352, 356, कलम 360, कलम 370. ॲन्सर येईल कलम 356. राज्याची घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास कलम 356 अन्वये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. त्यानंतर बघा प्रश्न 42. महाराष्ट्रातील विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन बघा, 250, 288, 78, 54. ॲन्सर येईल 2. 288. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 आहे. त्यानंतर प्रश्न 43. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? ऑप्शन बघा, सभापती, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नायब तहसीलदार. ॲन्सर येईल 3. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव गट विकास अधिकारी म्हणजे BDO असतो. त्यानंतर प्रश्न 44. महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतो? ऑप्शन बघा, मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्यपाल, राष्ट्रपती. ॲन्सर येईल 3. राज्यपाल. बघा, महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात आणि तो आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवतो. प्रश्न 45. संसदेच्या दोन्ही अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? ऑप्शन बघा, 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष. ॲन्सर येईल 2. 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे. प्रश्न 46. भारताच्या नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन बघा, सुमन बेरी, BVR सुब्रमण्यम, अरविंद पनगडिया, अशोक कुमार. ॲन्सर येईल 4. अशोक कुमार हे नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर प्रश्न 47. गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान देण्यात आली? ऑप्शन बघा, 3री, 5वी, 6वी, 4थी. ॲन्सर येईल 2. बघा, गरिबी हटाओ ही घोषणा इंदिरा गांधींनी 5व्या पंचवार्षिक योजने दिली गेली. 1974 ते 1979 हा 5व्या पंचवार्षिक योजनेचा काळ होता. त्यानंतर बघा प्रश्न 48. भारतात बँकांचे राष्ट्रीयकरण पहिल्यांदा कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन बघा, 1955, 1969, 1980, 1991. ॲन्सर येईल 2. 1969. बघा, 19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधी सरकारने 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. त्यानंतर बघा 49. रेपो रेट वाढल्यास अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? ऑप्शन बघा, महागाई वाढते, चलनाची उपलब्धता कमी होते, बँका कर्ज स्वस्त करतात आणि गुंतवणूक वाढते. ॲन्सर येईल 2. चलनाची उपलब्धता म्हणजे लिक्विडिटी कमी होते. बघा, रेपो रेट वाढवल्यास बँकांना RBIकडून मिळणारे कर्ज महाग होते, त्यामुळे बाजारातील पैशांचा पुरवठा म्हणजेच लिक्विडिटी कमी होते. त्यानंतर प्रश्न 50.
रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय? ऑप्शन बघा, चलनाची छपाई वाढवणे, रुपयाचे परदेशी चलनात मुक्तपणे रूपांतर करणे, रुपयाचे मूल्य सोन्याच्या तुलनेत ठरवणे, चलनाचे अवमूल्यन करणे. आन्सर येईल 2, रुपयाचे परदेशी चलनात मुक्तपणे रूपांतर करणे. बघा, रुपयाचे परदेशी चलनात जसे डॉलर कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय रूपांतर करता येणे म्हणजे परिवर्तनीयता होय. प्रश्न 51. भारतात किरकोळ महागाई मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? ऑप्शन बघा, WPI घाऊक किंमत निर्देशांक, CPI ग्राहक किंमत निर्देशांक, IIP औद्योगिक उत्पादन निर्देशांक, GDP डिप्लॉटर सकल देशांतर्गत उत्पादन मूल्य निर्देशांक. आन्सर येईल 2, CPI ग्राहक किंमत निर्देशांक वापरला जातो. त्यानंतर 52. महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रक्ताशय ॲनेमिया दूर करण्यासाठी कोणती योजना राबवली जात आहे? ऑप्शन बघा, अंत्योदय अन्न योजना, पोषण तत्व गुणसंवर्धित तांदळाचे वितरण, लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली, राष्ट्रीय आरोग्य विमा योजना. आन्सर येईल 2, पोषण तत्व गुणसंवर्धित तांदळाचे वितरण. बघा, रक्ताशय दूर करण्यासाठी महाराष्ट्रात रेशन दुकानाद्वारे पोषण तत्व गुणसंवर्धित तांदळाचे वितरण केले जात आहे. त्यानंतर प्रश्न 53. कॅग नियंत्रक व महालेखापरीक्षक आपला अहवाल कोणास सादर करतात? ऑप्शन बघा, पंतप्रधान, संसद, राष्ट्रपती, वित्तमंत्री. आन्सर येईल 3, राष्ट्रपती. बघा, कॅग आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात आणि राष्ट्रपती तो संसदेसमोर ठेवतात. त्यानंतर 54. GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन बघा, पंतप्रधान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष. आन्सर येईल 3, केंद्रीय अर्थमंत्री हे GST परिषदेचे अध्यक्ष असतात. 55. प्रधानमंत्री पीक विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन बघा, 2014, 2015, 2016, 2018. आन्सर येईल 3, 13 फेब्रुवारी 2016 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर बघा 56. नाबार्ड मुख्यत्वे कोणत्या क्षेत्राला कर्जपुरवठा करते? ऑप्शन बघा, मोठे उद्योग, कृषी आणि ग्रामीण विकास, IT क्षेत्र, परकीय व्यापार. आन्सर येईल 2, कृषी आणि ग्रामीण विकास. बघा, नाबार्ड ही कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पुनर्वित्त पुरवठा करणारी शिखर संस्था आहे. त्यानंतर बघा 57. तेंडुलकर समिती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन बघा, बँक सुधारणा, गरिबीचे मोजमाप, कर सुधारणा, शिक्षण सुधारणा. आन्सर येईल 2, गरिबीचे मोजमाप. बघा, 2009 मध्ये तेंडुलकर समितीने दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी नवीन निकष सुचवले होते. त्यानंतर प्रश्न 58. कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीत मजुरांची सीमांत उत्पादकता 0 असते? ऑप्शन बघा, हंगामी बेकारी, प्रचंड बेकारी, सुशिक्षित बेकारी, चक्रीय बेकारी. आन्सर येईल 2, प्रचंड बेकारी. जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त मजूर काम करतात तेव्हा अतिरिक्त मजुरांची सीमांत उत्पादकता 0 असते. यालाच आपण प्रचंड बेकारी म्हणतात. त्याला दुसरे नाव छुपी बेकारी. त्यानंतर बघा 59. ॲगमार्क हे कशाचे प्रमाणन आहे? ऑप्शन बघा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कृषी उत्पादने, सोन्याचे दागिने, कापड. आन्सर येईल 2, कृषी उत्पादने. बघा, ॲगमार्क हा कृषी उत्पादनाच्या दर्जासाठी दिला जाणारा गुणवत्तेचा शिक्का आहे. त्यानंतर प्रश्न 60. भारताचा सध्याचा मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? ऑप्शन बघा, व्ही अनंता नागेश्वरन, के सुब्रमण्यम, अरविंद सुब्रमण्यम, रघुराम राजन. आन्सर येईल 1, व्ही अनंता नागेश्वरन. त्यानंतर बघा प्रश्न 61.
ध्वनीचा वेग खालीलपैकी कशामध्ये सर्वाधिक असतो? ऑप्शन बघा, हवा, पाणी, पोलाद, निर्वात पोकळी. ॲन्सर येईल 3, पोलाद म्हणजे स्नायू. बघा, ध्वनीचा वेग स्थायू पदार्थात जसे पोलाद इत्यादी पदार्थामध्ये सर्वाधिक असतो आणि वायूमध्ये तो सर्वात कमी असतो. त्यानंतर प्रश्न 62, स्वाईन फ्लू हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो? ऑप्शन बघा, H5N1, H1N1, HIV, रोटा व्हायरस. ॲन्सर येईल 2, H1N1. प्रश्न 63, मानवी डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? ऑप्शन बघा, बाहुली, दृष्टिपटल, बाह्यपटल, बुबुळ. ॲन्सर येईल 2, दृष्टिपटल, रेटिना. बघा, मानवी डोळ्यातील दृष्टिपटलावर वस्तूची उलट आणि वास्तव प्रतिमा तयार होते. त्यानंतर प्रश्न 64, खाद्यपदार्थामधील ऊर्जा मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? ऑप्शन बघा, वॅट, केल्विन, कॅलरी, अर्ग. ॲन्सर येईल 3, कॅलरी. त्यानंतर प्रश्न 65, खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? ऑप्शन बघा, ऑक्सिजन, नायट्रोजन, निऑन, क्लोरीन. ॲन्सर येईल 3, निऑन. बघा, निऑन हा राजवायू असल्याने तो रासायनिकदृष्ट्या उदासीन असतो. त्यानंतर बघा प्रश्न 66, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी कोणते संप्रेरक आवश्यक असते? ऑप्शन बघा, थायरॉक्सिन, इन्सुलिन, एड्रेनालिन, टेस्टोस्टेरॉन. ॲन्सर येईल 2, इन्सुलिन. बघा, स्वादुपिंडातून स्रवणारे इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करत असते. त्यानंतर बघा 67, विधान दिलेले आपल्याला, हिरा हा निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे कारण आर, हिऱ्यामधील कार्बन अणूंची रचना त्रिमितीय जाडीदार स्वरूपाची असते. ऑप्शन बघा, ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे स्पष्टीकरण आहे. ए बरोबर आर चूक, ए चूक, आर बरोबर स्पष्टीकरण नाही. ॲन्सर येईल 1, ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे स्पष्टीकरण आहे. बघा, हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर 4 कार्बन अणूशी घट्ट जोडलेला असतो, ज्यामुळे त्याची रचना कठीण असते. त्यानंतर 68, वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन बघा, हायग्रोमीटर, बॅरोमीटर, ॲनोमीटर, थर्मामीटर. ॲन्सर येईल 2, बॅरोमीटर. बघा, वातावरणाचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर करतात. प्रश्न 69, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाला कोबालामिन असे म्हणतात? ऑप्शन बघा, जीवनसत्व B1, जीवनसत्व B12, जीवनसत्व C, जीवनसत्व K. ॲन्सर येईल 2, जीवनसत्व B12. बघा, जीवनसत्व B12 मध्ये कोबाल्ट हा धातू असतो, म्हणून त्याला आपण कोबालामिन म्हणतात. त्यानंतर प्रश्न 70, पेन्सिलच्या आघाडीत लीडमध्ये काय वापरले जाते? ऑप्शन बघा, कोळसा, काजळी, ग्रॅफाईट, शिसे. ॲन्सर येईल 3, ग्रॅफाईट. त्यानंतर बघा, पाण्याचे रेणुसूत्र केमिकल फॉर्म्युला काय आहे? ऑप्शन बघा, H2O2, HO, H2O, D2O. ॲन्सर येईल 3, H2O. बघा, पाण्याचे रेणुसूत्र H2O, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असतो. त्यानंतर बघा, वनस्पतींना भावना असतात हे कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने सिद्ध केले? ऑप्शन बघा, C.V. रमन, जगदीशचंद्र बोस, होमी बाबा, APJ अब्दुल कलाम. ॲन्सर येईल 2, जगदीशचंद्र बोस. त्यानंतर बघा 73, ॲक्युपंक्चर ही उपचार पद्धती कोणत्या देशात उगम पावली? ऑप्शन बघा, भारत, चीन, जपान, अमेरिका. ॲन्सर येईल चीन.
बघा, हे ॲक्युपंक्चर म्हणजे सुया टोचून केली जाणारी प्राचीन चिनी उपचार पद्धती आहे. त्यानंतर 74, सौर सेल कोणत्या पदार्थापासून बनलेले असतात? ऑप्शन बघा, तांबे, लोखंड, सिलिकॉन, ॲल्युमिनियम. आन्सर येईल 3, सिलिकॉन. बघा, सौर सेल हे सिलिकॉनपासून बनलेले असतात. 75, ओझोनच्या थरामुळे पृथ्वीचे कोणत्या किरणापासून संरक्षण होते? ऑप्शन बघा, क्ष किरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, गॅमा किरण. आन्सर येईल 2, अतिनील किरण. प्रश्न 76, नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? आन्सर येईल 2, 6 पदके जिंकली. बघा, यामध्ये 1 रौप्य, 5 कांस्य पदके आहेत. त्यानंतर प्रश्न 77, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार आयोगाने सादर केलेला अहवाल कोठे ठेवला जातो? ऑप्शन बघा, राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर, संसदेकडे, उच्च न्यायालयाकडे, राज्यपालांच्या कार्यालयात. आन्सर येईल 1, राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर. बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार आयोगाचा वार्षिक अहवाल राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवला जातो. त्यानंतर बघा, प्रश्न 78, 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन बघा, दामोदर मावजो, नीलमणी फुकन, गुलजार भालचंद्र नेमाडे. आन्सर येईल 1, दामोदर मावजो. बघा, कोकणी लेखक दामोदर मावजो यांना 57वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर बघा, 79, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरीरंगन यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण मिळाले? ऑप्शन बघा, 1990, 1992, 2000, 1998. आन्सर येईल 3, 2000. त्यानंतर बघा, मिस वर्ल्ड 2025 ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? आन्सर येईल 2, भारत. बघा, भारत, हैदराबाद, तेलंगणा येथे. बघा, 81, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? ऑप्शन बघा, अमित शहा, राजनाथ सिंह, एस जयशंकर, निर्मला सीतारामन. आन्सर येईल 2, राजनाथ सिंह. बघा, वक्फ दुरुस्ती अधिनियम 2025 मुख्यतः कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ऑप्शन बघा, शिक्षण, वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन, निवडणूक सुधारणा, कर प्रणाली. आन्सर येईल 2, वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन. त्यानंतर बघा, 83, नुकत्याच चर्चेत असलेल्या पद्मजा नायडू हिमालयन झुलॉलॉजिकल पार्क कोणत्या शहरात आहे? ऑप्शन बघा, सिमला, दार्जिलिंग, नैनिताल, गंगटोक. आन्सर येईल 2, दार्जिलिंग. बघा, पद्मजा नायडू हिमालयन झुलॉलॉजिकल पार्क पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग येथे आहे. त्यानंतर प्रश्न 84, माहितीचा अधिकार अधिनियम RTI 2005 मध्ये एकूण किती कलमे आहेत? ऑप्शन बघा, 31, 32, 33, 34. आन्सर येईल 1, 31. बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण 31 कलमे आणि 2 अनुसूची आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न 85, 2025 मध्ये कोणत्या देशाला G20चे अध्यक्षपद मिळाले आहे? ऑप्शन बघा, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, अमेरिका. आन्सर येईल दक्षिण आफ्रिका. त्यानंतर बघा, आपण मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न सोडवू. बघा, प्रश्न 86, एका सांकेतिक भाषेत बुक बरोबर 43 असेल तर पेन किती? ऑप्शन बघा, 30, 35, 40, 38. तर बघा, हे गणित सोडवताना आपल्याला इंग्रजी वर्णमाला मांडून घ्यायची. A B C D E
आणि त्यावर क्रमांक द्यायचे 2 3 4 5 6. बघा बीचं येईल 2, ओचं येईल 15, परत ओ 15 आणि के येईल 11. बघा 15 15 30, 30 आणि 11 41 आणि 41 आणि 2 43. तर बुक बरोबर 43. त्यानंतर बघा पी येईल 16, ई येईल 5 आणि एन 14. तर 16, 5 आणि 14. 16 आणि 14 30, 30 आणि 5 35. तर आन्सर येईल आपलं 35. त्यानंतर बघा 87 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या भरा. बघा इथे आपल्याला संख्या दिलेल्या आहे 5, 11, 23, 47. तर बघा कुठला लॉजिक वाटतंय. बघा 5, 5 दुनी 10 अधिक 1 बरोबर 11. 11 दुनी 22 अधिक 1 बरोबर 23 आणि 23 दुनी 46 अधिक 1 बरोबर 47 आणि 47 दुनी 94 अधिक 1 बरोबर येईल 95. तर आन्सर येईल आपलं 3 95. 5, 5 दुनी 10 प्लस 1 11, 11 दुनी 22 प्लस 1 23 आणि 23 दुनी 46 प्लस 1 47. त्याच क्रमाने पुढची सिरीज लावायची आहे. बघा प्रश्न 88. एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे, त्यावर 15% सूट दिल्यास विक्री किंमत किती होईल? ऑप्शन बघा 660, 680, 700, 720. बघा वस्तूची किंमत दिली आहे आपल्याला 800 रुपये. तर 15% सूट दिल्यास 100 एक 100, 100 आला 800, 15 8 20 असे. तर 800 मधून आपल्याला 120 मायनस करावं लागतील. 10तून 2 गेले 8 आणि 7तून 1 गेला 680. तर आपला आन्सर येईल 2 680. त्यानंतर बघा प्रश्न 89. नातेसंबंध ओळखा. अ हा ब चा मुलगा आहे, क ही ब ची बहीण आहे, तर क ही अ ची कोण? बघा यामध्ये अ हा ब चा मुलगा आहे, आपण ब वर लिहू. त्यानंतर क ही ब ची बहीण आहे, इथं क. तर क ही अ ची कोण? बघा ब ही आपल्याला निश्चित नाही ती पुरुष आहे का स्त्री आहे. जर पुरुष असेल तर क ही अ ची आत्या येईल आणि स्त्री असेल तर क ही अ ची मावशी येईल. म्हणजे आन्सर आपलं 1 येईल. बघा प्रश्न 90. जर 5 जानेवारीला सोमवार असेल तर त्याच वर्षाच्या 25 जानेवारीला कोणता वार असेल? ऑप्शन बघा सोमवार, रविवार, शनिवार, मंगळवार. बघा 25 वजा 5 बरोबर 20. तर 20ला आपण 7ने भागू. 7 दुनी 14, 6 बाकी राहतात. तर 5 जानेवारीला सोमवार होता, तर त्यामध्ये 6 दिवस ॲड करायचे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. तर त्याचा पण पुढील वार येईल रविवार.
त्यानंतर प्रश्न 91, एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे आणि ती 1000 रुपयांना विकली तर नफा किती टक्के झाला? बघा, खरेदी आणि विक्री किंमत नेहमी खरेदी किंमतवर निघत असते. तर बघा 800 रुपये आणि आपल्याला नफा झालेला आहे 200 रुपये. 1000 मधून 800 गेले, 200 गुणेला 100. तर 0 गेला, 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, 2 1 2, 2 चौक 8. तर 100ला आपण 4ने भागू. 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 5 20, म्हणजे 25% नफा. ॲन्सर येईल 2, 25%. त्यानंतर 92, सरासरी काढा. बघा, इथे संख्या दिलेल्या आपल्याला 10, 15, 20, 25, 30. टोटल 5 आणि 5 10, 1 4 4 8 9 10, टोटल होते 100. एकूण संख्या आहेत 5, म्हणजे 5 दुनी 10, उरला 0. तर एकूण सरासरी येते 20. त्यानंतर प्रश्न 93, एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? ऑप्शन बघा, 40 चौरस सेंटीमीटर, 100 चौरस सेंटीमीटर, 80 चौरस सेंटीमीटर आणि 50 चौरस सेंटीमीटर. बघा, क्षेत्रफळ काढताना क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणेला बाजू, म्हणजे 10 गुणेला 10 बरोबर 100. तर आन्सर येईल 2, 100 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर बघा, 10 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर 20 मजूर तेच काम किती दिवसात करतील? बघा, 10 मजूर दिलेले आहेत आणि दिवस बघा 20, तर 20 मजूर तेच काम किती दिवसात करतील? तर मजूर 20, तर तेच काम किती दिवसात करतील? तर बघा, 10 गुणेला 20 भागेला 20, 20 20 कॅन्सल, ॲन्सर येईल 10. त्यानंतर प्रश्न 95, विसंगत पद ओळखा. बघा, 16, 25, 36, 48 आणि 64. बघा, हे वर्ग दिसत आहेत. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 49 यायला पाहिजे. तिथे 48 दिले आहे, म्हणजे 48 हे विसंगत पद आहे. ॲन्सर येईल आपलं 3, 48. त्यानंतर बघा, घड्याळात दुपारी 4 वाजले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? ऑप्शन बघा, 90 अंश, 120 अंश, 60 अंश, 150. बघा, 12 1 2 3 4. तर मिनिट काटा 12 वर असेल आणि तास काटा 4 वर असेल. तर 1 2 3 4, म्हणजे 4. बघा, प्रत्येक याच्यामध्ये 30 अंशाचा कोन असतो. तर 30 गुणेला 4 करावं लागतील आपल्याला. 4 ते 12, म्हणजे 120 अंशाचा कोन असेल. ॲन्सर येईल 2, 120. बघा, प्रश्न 97, जर REDला 67 20 असे लिहिले तर ग्रीनला कसे लिहाल? बघा, इथे RED हे उलट करून लिहिलेले आहे. DER, डीचा क्रमांक आहे 4, ईचा क्रमांक आहे 5 आणि आरचा क्रमांक आहे 18. यामध्ये प्रत्येकी 2 मिळवले. बघा, 2 + 2 + 2, तर 4 आणि 2 6 आणि 7 आणि 18 आणि 2 20. त्याच पद्धतीने आपल्याला ग्रीन लिहायचं आहे. ते उलट लिहावं लागेल आपल्याला.
ग्रीनचा क्रमांक येतो, जीचा क्रमांक येईल 7, त्यामध्ये +2 9. तर ऑप्शन 2मध्ये एकक स्थानी बघा फक्त दुसऱ्या ऑप्शनला 9 आहे, तर आपला आन्सर काही सेकंदात निघते. आन्सर येईल 2. त्यानंतर बघा 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? बघा 7, 17, 27, 37 या पद्धतीने काढा. 37, 47, 57, 67 अशा पद्धतीने तो आन्सर येईल आपलं 20. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 7 हा अंक 20 वेळा येतो. बघा प्रश्न 99. एक वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचा परिघ किती? बघा पाय बरोबर 22/7 दिलेलं आहे आपल्याला. परिघाचं सूत्र बरोबर 22/7 आणि एका वर्तुळाचा व्यास आपल्याला 14 दिलेला आहे, तर 14, 7 दुनी 14 आणि 22 दुनी 44. तर आन्सर येईल 244 सेंटीमीटर त्याचा परिघ असेल. त्यानंतर बघा 100. 8,000ची रक्कम वार्षिक 10% दराने साध्या व्याजाने 3 वर्षासाठी गुंतवली. मिळालेल्या एकूण रकमेपैकी 25% खर्च केल्यास शिल्लक किती रक्कम राहील? बघा इथे आपल्या सरळ व्याजाचं सूत्र माहिती असेल, त्यामध्ये आपण संख्या मांडून घेऊ. 8,000 गुणिले 10 गुणिले 3 भागेला 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 8 त्रिक 24 म्हणजे 2400 येईल. 2400 प्लस आपल्याला जी मूळ रक्कम आहे ती प्लस करावं लागेल. 8,000 म्हणजे 10,400. तर पुढील कंडिशन आपल्याला विचारली आहे, मिळालेल्या एकूण रकमेपैकी 25% खर्च केल्यास शिल्लक किती रक्कम राहील? बघा मग 10,400 आपल्याला 25% काढावे लागतील. बघा 25 × 25 25 चौक 100. 10,400ला आपल्याला भागावं लागेल 400. 4 4 1 4 4 दुनी 8 4 7 24 म्हणजे आन्सर येईल आपलं 2600. आणि ही 2600 आपल्याला 10,400 मधून मायनस करावं लागतील. 0 0 4तून 6 जात नाही, तर इथे 9 14तून 6 गेले, 8 आणि 9तून 2 गेले 7. तर 7,800 आपलं आन्सर येईल. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.